ज्यांचा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला आहे त्यांना जर्मनीमध्ये 3 ते 4 लाख रुपये महिन्याचा पगार मिळू शकतो. स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे जर्मन लँग्वेज शिकायची आहे, कमीत कमी B1 लेवलची. त्याच्यानंतर तुमचं जे कॉलेज आहे ते ॲनाबिनवर रेकग्नाइज्ड आहे की नाही, व्हेरीफाईड आहे की नाही हे चेक करा. तिसरं म्हणजे एक प्रॉपर कव्हर लेटर बनवा, जर्मन फॉर्मॅटमध्ये रेझ्युमे बनवा. आणि चौथी गोष्ट म्हणजे मग अप्लाय करायला स्टार्ट करा. यामध्ये 2 ऑप्शन्स असू शकतात. जर तुमचा एक्सपिरियन्स 2 वर्षापर्यंतचा असेल तर तुम्ही हाऊस बिल्डिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता, म्हणजे जर्मनीमध्ये येणे, काम सुद्धा करणे आणि शिक्षण सुद्धा घेणे. जर तुमचा एक्सपिरियन्स 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इंडियातून सुद्धा डायरेक्टली जॉब मिळू शकतो. 3 गोष्टीचं जर तुम्ही कॉम्बिनेशन ठेवलं तर तुम्हाला इंडियातून सुद्धा जॉब मिळू शकतो. पहिली म्हणजे एक्सपिरियन्स, जर्मन लँग्वेज आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये तुम्हाला असलेलं नॉलेज, काही टेक्निकल टूल्स वगैरे हे जर तुम्हाला येत असतील तर तुमचे इंडियातून जॉब मिळवण्याचे चान्सेस जास्त राहतात. हाऊस बिल्डिंगमध्ये जवळजवळ 1200 युरो म्हणजे 1.25 लाखापर्यंत महिन्याचा पगार मिळतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर जॉब मिळाला तर 3 ते 4 लाखापर्यंत सुद्धा पगार मिळतो. ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस, पूर्ण गाईड, माझे याच्यावरचे बरेच व्हिडिओ आहेत. ॲनाबिनवर कसं चेक करायचं, रिझ्यूम कसा बनवायचा, अप्लाय कसं करायचं, याच्यावरचे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत. तरी तुम्हाला जर ही गाईड हवी असेल तर कमेंटमध्ये डिप्लोमा टाईप करा, मी तुम्हाला ही गाईड शेअर करेल आणि फॉलो करून ठेवा.